नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. आमदार माननीय संजय जगताप यांच्यासमोर मांडलेली असताना त्यांनी तात्काळ त्याला होकार दिला आणि सासवड नगरपालिकेच्या सहकार्यानं माननीय नगराध्यक्ष मार्तंडजी भोंडे, माननीय उपनगराध्यक्षा पुष्पाताई जगताप यांनी या कार्यक्रमासाठी आचार्य आपले सांस्कृतिक भवन तात्काळ उपलब्ध करून दिले. हे मोठे सलग 3 दिवसाचे कार्यक्रम आयोजित करत असताना त्याला दानशूर अशा प्रायोजकांची गरज असते. त्याच्यामध्ये केजेस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ट्रिनिटी कॉलेज पुणे हे त्याचे मुख्य प्रायोजक आहेत. त्याचबरोबर आदरणीय सुनील काका जगताप, SB कन्स्ट्रक्शन सासवड, डॉक्टर सुमित काकडे, सचिव पुरंदर मेडिकल असोसिएशन यांचं आनंदी लाईफलाईन हॉस्पिटल जेजुरी, डॉक्टर नितीन माने, डॉक्टर माने हॉस्पिटल सासवड, याचबरोबर पुणे जिल्हा परिषदेचे आदर्श आणि ज्येष्ठ सदस्य माननीय दत्ताशेठ झुरंगे यांनी या 3 दिवसांचं प्रायोजकत्व स्वीकारलं. त्याबद्दल या प्रायोजकांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो, त्यांचे हार्दिक आभार मानतो. टाळ्यांच्या गजरामध्ये खरं म्हणजे या सर्व प्रायोजकांचं कौतुक व्हायला पाहिजे. आज पुरंदर सांस्कृतिक महोत्सवाचं 3रं पुष्प गुंफत असताना संदीप विचारे लिखित 2 अंकी नाटक नवरा माझा भौरा, ज्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते आपल्या सगळ्यांचे लाडके प्रदीपजी पटवर्धन आणि त्यांचे सहकलाकार यामध्ये काम करत आहेत. नवरा माझा भौरा या संपूर्ण नाट्यसंचाचे मी पुरंदर प्रेस क्लब, पुरंदर न्यूज चॅनल, आमचे सर्व प्रायोजक आणि आपल्यासारख्या तमाम रसिकांच्या वतीनं सासवड सारख्या किंवा पुरंदरच्या या कलेच्या नगरीमध्ये टाळ्यांच्या गजरात या सर्व कलाकारांचं मी हार्दिक स्वागत करतो. छत्रपती संभाजी महाराज यांची जन्मभूमी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, छत्रपती संभाजी महाराजांना अनेक भाषा अवगत होत्या. मराठी, हिंदी, इंग्लिश सुद्धा महाराजांना अवगत होतं. फारसी, उर्दू या भाषांवर देखील त्यांचं लिखाणाचं एक प्रभुत्व होतं. त्यांचं काव्य सुद्धा प्रसिद्ध आहे. अशा या छत्रपती पुत्राच्या जन्मभूमीमध्ये याचबरोबर अवघ्या महाराष्ट्राला शेतकऱ्यांचा असूड या पत्रकारितेच्या रूपाने इंग्रज सरकारला धारेवर धरणारे आणि तितकेच काव्य लेखन असेल, लावणीसारखा काव्य प्रकार असेल, शाहिरीसारखा काव्य प्रकार असेल, त्याचं लिखाण करणारे महात्मा ज्योतिराव फुले यांची ही जन्मभूमी. शाहीर सगन आणि भाऊ, शाहीर होनाजी आणि बाळा, ज्यांच्या भोपाळ्यामध्ये गेले 2 दिवस, हा 3रा दिवस आज मी सगळी माहिती सांगतो. होनाजी आणि बाळा यांनी याच ठिकाणी, जिथे या ठिकाणी नाट्यगृह आहे, या नाट्यगृहाच्याच ठिकाणी उठी उठी गोपाळा बघा हा अरुणोदय झाला किंवा चल सखे पंढरीला अशा लावण्या, भोपाळी आणि शाहिरी प्रकारामध्ये लिखाण केले. लता मंगेशकरांच्या आवाजानं उठी उठी गोपाळा बघा हा अरुणोदय झाला ही भोपाळी अजरामर करून त्याचे सिद्धहस्त लेखक आणि अवघ्या महाराष्ट्राला पडलेलं एक स्वप्न म्हणावं लागेल असे आचार्य प्रल्हाद केशव ठाकरे
साहित्याच्या कुठल्याही क्षेत्राला स्पर्श केला नाही असं एकही क्षेत्र ज्यांच्या लेखणीतून राहिलेलं नाही. पत्रकारिता असेल, राजकारण असेल, शिक्षकी पेशा असेल, श्यामची आई सारखा पहिला मराठी राष्ट्रपती पदक प्राप्त करणारा पहिला मराठी चित्रपट दिला तो याच भूमीमध्ये आचार्य प्रल्हाद देशपांडे यांनी. झेंडूची फुले सारखा काव्यसंग्रह केशव कुमार या नावानं त्यांनी कविता लिहिल्या. पद्यलेखन हे प्रतयात्रे नावानं लिहिलं. कऱ्हेचे पाणी नावाचं आत्मचरित्र 7 खंडामध्ये त्यांनी लिहिलं. अशा साहित्यातल्या सगळ्या प्रकारांमध्ये मुसाफरी करणारा हा कलावंत, ज्याच्या नावानं हे आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन या ठिकाणी स्वर्गीय आदरणीय चंदूकाका जगताप जे सासवड नगरपालिकेचे अनेक वर्ष नगराध्यक्ष होते, ते आमदार होते, ते मंत्री देखील होते. त्यांच्या संकल्पनेतून पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरासारखं एक नीटनेटकं असं सांस्कृतिक भवन सासवडमध्ये साकारलं गेलं. आचार्य अत्रेंच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी खरं म्हणजे याहूनही मोठी झेप आपल्या पुरंदरवासियांनी घेणं गरजेचं आहे. त्यांचं चिरंतन असं स्मारक, शेक्सपियरच्या तोडीचं असं स्मारक या तालुक्यात होणं अत्यंत गरजेचं आहे. अशा ह्या साहित्यिकाला विनम्र अभिवादन करतो आणि आजचं पुरंदर प्रेस क्लब आणि पुरंदर न्यूज प्रस्तुत पुरंदर सांस्कृतिक महोत्सवाचं तिसरं आणि अखेरचं पुष्प संदीप विचारे लिखित नवरा माझा भोवरा काही क्षणातच आपल्यासारख्या नाट्य रसिकांच्या सेवेमध्ये सादर करीत आहोत. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साहेब. गेली 2 दिवस रसिकांनी फार मोठा प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे. पुरंदर सांस्कृतिक महोत्सवाचं मोठ्या प्रमाणात स्वागत झालेलं आहे. अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून फोनद्वारे आम्हाला पाठिंबा व्यक्त केला. ही सांस्कृतिक चळवळ सुरू करत असताना ती जोपासली पाहिजे, वाढली पाहिजे, यासाठी आम्ही प्रेस क्लब पुरंदर एक नवीन व्यासपीठ तयार केलं आहे. आणि या व्यासपीठाच्या माध्यमातून आमचा पुरंदर न्यूज यूट्यूब चॅनल, पुरंदर न्यूज डिजिटल या माध्यमातून आम्ही ही सेवा अखंडपणे चालू ठेवणार आहोत. वर्षभर कशा प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रम होतील अशा प्रकारचं नियोजन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हा सांस्कृतिक महोत्सव साजरा करत असताना पुरंदरचे लोकप्रिय आमदार संजयजी जगताप, सासवडचे नगराध्यक्ष मार्तंडजी भोंडे, आमचे डॉक्टर सुमित काकडे, आनंदी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जेजुरी याचे ते संचालक आहेत. विशेषतः कोरोना काळात त्यांनी अभूतपूर्व कामगिरी केली आहे. आमचे डॉक्टर नितीन माने, आमचा एक तरुण उद्योजक आहे भारत शेठ चौखंडे, त्यांनी केक स्टोरी नावाने मालिकाच एक साखळी तयार केली आहे. यशस्वीपणे तो चालवतो. पुरंदरचे सुपुत्र के.जे. जाधव की ज्यांनी एक अतिशय उत्तम अशा प्रकारचं शैक्षणिक संकुल उभं केलेलं आहे. आमचे सुनील काका जगताप असतात. आमच्या या मालिकेवर झेंडे पाटील असतात. तरुण तडफदार युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष आमचे पुष्पराज जाधव असतात. या मंडळींनी आम्हाला पाठिंबा दिला म्हणूनच आम्ही हे काम आपल्यासमोर उभं करू शकतो. मी सर्वांकडून या ठिकाणी व्यक्त करतो. मी डॉक्टर सुमित काकडे यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यायचे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यक्षम अध्यक्ष पुष्पराज जाधव त्यांनाही मी निमंत्रित करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यायचं. पुरंदर मेडिकल असोसिएशनच्या कार्यक्षम अध्यक्षा
नुकतीच ज्यांची नूतन अध्यक्षपदी निवड झालेली आहे ते आमच्या डॉक्टर विशाल जगताप यांनाही निमंत्रित करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यायचे. पुष्कराज एक 2 मिनिटं शुभेच्छा द्या. डॉक्टर तुम्ही शुभेच्छा द्या. राष्ट्रपती पदक विजेते कृपया स्टेजवर या सर. आमचे मित्र मेहमान आहेत ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला हे पुरंदरचे 2 सुपुत्र आहेत ज्यांनी पुरंदरचं नाव देशभर केलेलं आहे. कृपया स्टेजवर या आपण. आज आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये आदरणीय प्रदीप सरांच्या मार्गदर्शनाखाली पुरंदर सांस्कृतिक महोत्सव गेले 3 दिवस झालं हा अतिशय उत्कृष्ट असा सरांनी घेतलेला उपक्रम आहे. तर त्या ठिकाणी आपल्या सर्वच लोकांना दिवाळीनिमित्त एक चांगले कार्यक्रम त्या ठिकाणी व्हावे ही सरांची मनापासून इच्छा होती. त्यामध्ये आम्ही सुद्धा पूर्ण फुलाची पाठी घेऊन त्या ठिकाणी सरांना प्रोत्साहित केले की सर आपण पुरंदर तालुक्यातील लोकांसाठी हे उपक्रम घ्यावेत आणि सरांनी ते उपक्रम राबवले. तर गेले 2 दिवस अतिशय उत्कृष्टपणाने कार्यक्रम झाले. लोकांच्या प्रतिक्रिया लोक म्हणून होती की अतिशय चांगला कालचा कार्यक्रम सुद्धा हाऊसफुल झाला. तर चांगल्या पद्धतीचा उपक्रम आपण घेतला त्याबद्दल मी शुभेच्छा देतो. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण असेच विविध उपक्रम घेतात हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना या दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊन या ठिकाणी सुरुवातीपासून या कार्यक्रमाला पालखी तळावरील दे धक्का ग्रुपने मात्र सतत उपस्थित दाखवली प्रोत्साहन दिलेले आहे. सुनील काकांच्या नेतृत्वाखाली दे धक्का ग्रुप हा व्यायामाचा सकाळच्या बारी पालखी तळावरचा हा ग्रुप आहे. खऱ्या अर्थानं पुरंदरच्या कलाकारांना आपण संधी देतोय. डॉक्टर सुमित काकडे खरे कलाकार आहेत परंतु इतकं व्यस्त जीवन झाले त्यांचे डॉक्टरी पेशामुळे त्यामुळे या कलेकडे त्यांचं थोडं दुर्लक्ष झाले. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्यावी. नमस्कार सर. पुरंदर प्रेस क्लबचे अध्यक्ष माननीय प्रदीप जगताप सर, त्याचप्रमाणे पुरंदर हवेलीचे युवा आमदार आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आमदार संजय जगताप यांच्या प्रेरणेतून आज सासवडमध्ये जो काही आपला पुरंदरचा सांस्कृतिक महोत्सव या ठिकाणी होत आहे त्याला सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो. 1 आठवड्याभरापूर्वी सर हॉस्पिटलला आले की अशा प्रकारचा एक कार्यक्रम आपण ह्या ठिकाणी करत आहोत. तर नक्कीच आपल्या पुरंदर तालुक्याला कलेची, संस्कृतीची आणि इतिहासाची फार मोठी म्हणजे जोड आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वच डॉक्टर असतील, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर असतील हे त्या ठिकाणी आम्ही त्यांना पाठिंबा दर्शवला. त्याचप्रमाणे त्यांनी जो पहिला जो कार्यक्रम ठेवला की पुरंदरचा मराठी बाणा, तो जर सर्वांनी बघितला असं तर नक्कीच कळलं असेल की आपल्या पुरंदरच्या मातीमध्ये काय कोणत्या प्रकारची रत्न या ठिकाणी आहे की जेणेकरून आपण अनेक शो, TV शो पाहतोय, सर्व गोष्टी करतोय, परंतु आज आपल्या पुरंदरच्या ह्याच्यामध्ये पण चांगले आयडल आपण जो म्हणतो ते आपल्या पुरंदरच्या मातीमध्ये आहे. नक्कीच ह्या व्यासपीठावरून ते TV वरती म्हणा, महाराष्ट्रात नाही देशभरात नक्की ह्या व्यासपीठाच्या माध्यमातून झळकतील एवढंच ह्या ठिकाणी मी सांगतो. आणि पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमाला पण मी ह्या ठिकाणी प्रदीप जगताप सरांना आणि त्यांच्या सर्व कार्यकारिणीला शुभेच्छा देतो. आणि इथून पुढे आमदार संजय जगताप असतील किंवा तुम्ही असाल तुमच्याबरोबर नक्कीच पुरंदरची जनता या ठिकाणी तुम्हाला कोणती ना कोणती मदत ह्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी करतील या ठिकाणी मी पाहिजे. राष्ट्रपती पदक विजेते प्राचार्य सागर सेनांना विनंती होती कृपया 2 शब्द बोला. सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. पुरंदर महोत्सव माननीय प्राध्यापक प्रदीप जगताप सरांची ही संकल्पना आणि ही संकल्पना साकारत असताना गेली 1.5 वर्ष आपण या कोरोनाच्या काळामध्ये विळख्यातच अडकलेलो.
मी प्रदीप सर असतील किंवा डॉक्टर सुमित काकडे असतील, माननीय डॉक्टर अक्षयताई जगताप असतील, डॉक्टर दीपक जगताप असतील, पुष्कराज जाधव असतील, आमचे बेमाने सर, सुनील काका असतील, या करोनाच्या काळामध्ये सुमित सर असतील किंवा सर्व डॉक्टर लोकांनी जे काम केलं 1.5 वर्षामध्ये, अतिशय अंगावर शहारे येण्यासारखे प्रसंग निर्माण झाले होते. पण त्या काळात सुद्धा लोकांना जीव वाचवणं यासाठीचा जो प्रयत्न होता ते सुमित काकडे सर असतील, डॉक्टर शैले असतील किंवा सर्वच पुरंदरमध्ये डॉक्टर असतील यांनी उत्तम पद्धतीचं काम केलं. सीमेवर लढणाऱ्या सैनिकांनी त्या पद्धतीने देशाचं रक्षण केलं. त्याच पद्धतीने अंतर्गत देशाच्या रक्षणासाठी डॉक्टर्स पुरंदरमध्ये आपली जीवाची पर्वा न करता लढले. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि हीच लोक उद्याच्या भविष्यामध्ये आपल्याबरोबर असतील. प्रदीप सरांना जे सुमित काकडे सरांनी आवाहन केले की आम्ही तुमच्याबरोबर असू. पुरंदरचे अगदी साहित्यिक युवा नेतृत्व, पुरंदरच्या विकासाची ध्यास घेतलेले माननीय आमदार संजय जगताप साहेब असतील, यांच्या विचारांनी हा पुरंदर निश्चितच पुढे उत्तम पद्धतीचा सुजलाम सुफलाम आपल्याला दिसेल. कोरोनाचा काळ होता, थोडासा काळ वाया गेला, पण निश्चितच जी संकल्पना आहेत, स्वप्न आहे, उद्याचा उज्ज्वल भारत घडण्यासाठी या सर्व गोष्टी गरजेच्या होत्या. त्यातली सुरुवात माननीय प्रदीप सरांना माननीय संजय जगताप साहेबांनी सांगितले की पुरंदर महोत्सव सुरू करा. आणि कोरोनाच्या विळख्यातला हा बाजूला सारून हा पहिला कार्यक्रम प्रदीप सरांनी इथे घेतला. त्यांच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व भारतभर सुद्धा, परदेशात सुद्धा ही बातमी जाते आणि पुरंदरचं वैभव किती मोठ्या स्वरूपात असतं याची जाणीव आपल्याला निश्चित प्रदीप सरांच्या माध्यमातून झालं. सय्यद सर आमचे नेहमी म्हणतात की नमस्कार आवाज ऐकला तरी प्रदीप सरांचा असणारा संपूर्ण दिवसाचा परिचय होतो. आणि ह्या परिचयातून आपल्याला निश्चितच कोरोनाच्या काळात सुद्धा आधार मिळत होता. मात्र खूप मोठ्या धाडसाने त्यांनी काम केलं. मग असे बेत्रेश्वर होते त्यांचे मित्र, विनामास्क करायचे प्रदीप सर, पण म्हणजे सर सकारात्मक भूमिका ठेवा, विचार चांगले ठेवा, आपली मनोवृत्ती चांगली ठेवा, उत्तम पद्धतीचं यश आणि आपली धारणा असेल तर निश्चित प्रत्येक गोष्टीत यश मिळतं. तशा स्वरूपाचं काम निश्चित या ठिकाणी घडतंय. या पुरंदर महोत्सवाच्या माध्यमातून मराठी बाणा होता, त्याच्यामध्ये 4 माध्यमिक शिक्षक होते. काकडे सर आमचे, गायकवाड सर संगीत शिक्षक आहे, उत्तम मराठीचा प्राध्यापक आहे. त्यानंतर होले मॅडम आमच्या संगीत शिक्षिका होत्या. विकी कदम हा माझा विद्यार्थीच होता, उत्तम पद्धतीचा जेजुरीचा कलाकार होता. दिलीप दोटे निवेदन शिक्षकच होते. ते सर्वजण या संधीचं सोनं करण्यासाठी प्रदीप सरांनी खरं ती संधी दिली आणि पुरंदरचा मराठी बाणा म्हणून नाव दिलं. निश्चित तो आपल्याला या पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रभर त्यांना गाजवण्यासाठी प्रदीप सरांचं हे चॅनल त्यांच्यासाठी उपयोगात येईल अशा स्वरूपाची कल्पना त्यांनी मांडली. कालचा सुद्धा कार्यक्रम ज्या उत्तम पद्धतीचा लावण्याचा कार्यक्रम होता, पण या लावण्यवतींनी उत्तम पद्धतीचं पुरंदरचं वैभव राखण्यासारखं उत्तम पद्धतीचं आपलं देखणं स्वरूप आपल्या गाण्यातून, आपल्या नृत्यातून या लोकांसमोर मांडलं. कुठेही बिभत्सपणा नव्हता. अशा स्वरूपाचे कार्यक्रम निश्चित प्रदीप सरांनी या भूमीमध्ये, आचार्य अत्रेंच्या भूमीमध्ये, या सांस्कृतिक भवनामध्ये सुरू केले. आजचा असणारं विनोदी नाटक पाहिल्यानंतर सुद्धा आपण निश्चित आनंदी होऊ आणि हा आनंद कायम देण्यासाठी मी प्रदीप सर, त्यांचं सर्व टीम यांना मी निश्चितच सर्व माध्यमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक, पुणे जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांच्या वतीने मनपूर्वक ह्या असणाऱ्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. आणि आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत. आम्हाला फक्त तुम्ही हाक द्या, आम्ही तुमच्या बरोबर असू. निश्चित या कार्यक्रमाला निश्चित चांगल्या स्वरूपाचं स्वरूप आणून आपण हा महाराष्ट्राचा पुरंदर महोत्सव करू अशा स्वरूपाच्या शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. खरं तर डॉक्टर दीपक जगताप बोलल्यानंतर तुम्ही बोलायला असं वाटतं, परंतु नेहमी डॉक्टर दीपक जगताप यांच्यामुळं ऋषय जगताप यांच्यावर आणलं. आज आम्ही तो होऊ देणार नाही. डॉक्टर ऋषय जगताप या पुरंदर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष झालेले आहेत. त्यांच्या मातोश्री इथं आलेल्या आहेत, कोल्हापूरून आवर्जून आलेले आहेत. त्यांनी सांगितलं की आमच्या घराशेजारीच नाट्यगृह आहे. प्रभाकर कोणकर असतील तर अनेक नाट्यकलावंत आम्ही पाहिलेले आहेत. ऋषाने लहानपणापासून ते नाट्याचे धडे घेतलेले आहेत. त्यांना आवड निर्माण झालेली आहे. मी विनंती करतो ऋषाने त्यांना की आपण एक 2 शब्द सुरू. नमस्कार. प्राध्यापक प्रदीप जगताप यांच्या संकल्पनेतून आणि आमदार साहेबांच्या पाठिंब्यातून हे जे पुरंदर सांस्कृतिक महोत्सव सुरू झाला, पण नुसते पाठिंबा आणि
संकल्पना असून चालत नाही. त्याला सुमित काकडे, डॉक्टर माने, बाकीचे जे केजेस कॉलेज हे असे प्रायोजक पण लागतात. या सगळ्यांच्या संकल्पनेतून अतिशय छान कार्यक्रम सुरू आहेत. आज त्याचा 3रा दिवस आहे. तर या सांस्कृतिक कार्यक्रमांना माझा पाठिंबा आहे. यांच्यातून असेच चांगले चांगले कार्यक्रम सासवडकरांना पाहायला मिळेल ही अपेक्षा व्यक्त करते आणि सरांना शुभेच्छा देते. या पुरंदरचं भूषण स्वर्गीय प्राचार्य वसंतराव जगताप यांच्या स्मृतिपत्नी देखील या ठिकाणी आहे. म्हणजे वृषालीताईंच्या सासूबाई, त्यांच्या मातोश्री, त्यांचा मुलगा डॉक्टर फॅमिली म्हणून प्रसिद्ध आहे. डॉक्टर दीपकांचा भाऊ डॉक्टर आहे, वहिनी डॉक्टर आहे, बहिणी डॉक्टर आहे. म्हणजे पुढची पिढी देखील त्यांनी त्या वैद्यकीय सेवेत त्यांनी घेतलेला आहे. ते पण इथं उपस्थित आहेत. डॉक्टर प्रवीण जगताप यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो. माजी नगराध्यक्ष दत्तानाना जगताप या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती करतो त्यांनी कृपया पुढे येऊन बसावं. आपण जरा कृपया दीप प्रज्वलन करून शिरोज जाधव, डॉक्टर सुमित काकडे, सुनीता जगताप, आदरणीय मेमाणे सर, आदरणीय सागर सर यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करून आजच्या 3ऱ्या पुष्पाचं सादरीकरण आम्ही या ठिकाणी करत. गेले 3 दिवस आपल्यासारख्या नाट्यरसिकांनी, श्रोत्यांनी भरभरून साथ दिली. आज देखील टाळ्यांच्या गजरामध्ये या उद्घाटनाचं स्वागत करूया आणि संदीप विचार देखील नवरा माझा भोळा या 2 अंकी नाटकास काही क्षणात सुरुवात करूया. अनलॉक प्रक्रियेचा शेवटचा टप्पा म्हणजे थिएटर, नाट्यगृह ही खुली झाली. या नाट्य कलावंतांना, त्या नाटकाच्या बरोबर बॅक स्टेजवर काम करणाऱ्या अनेक कलाकारांना, माझ्या समोर बसणारे हे साऊंड इंजिनियर जे आहेत किंवा प्रकाश योजना नेपथ्य सांभाळणारी जी मंडळी असतात, या नेपथ्यकारांना त्रिवार अभिवादन करून, रंगदेवतेस आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सादर करीत आहोत नवरा माझा भोळा. धन्यवाद. प्राध्यापक प्रदीप जगताप साहेब, अध्यक्ष प्रेस क्लब पुरंदर, संपादक पुरंदर न्यूज, सन्माननीय आमदार संजयजी जगताप, नगराध्यक्ष मार्तंडजी भोंडे यांनी आम्हाला या ठिकाणी प्रयोग करण्याची संधी दिल्याबद्दल आमच्या संस्थेच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार. धन्यवाद. सुस्वागत. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून किरण थिएटर्स निर्मित ऊर्जा थिएटर्स आणि कलाप्रेमी प्रकाशित सवयीने सादर करीत आहे सासवड नगरीत शुभारंभाचा प्रयोग भोवऱ्यासारखी घराघरा हसवणारी कौटुंबिक कॉमेडी नवरा माझा भोवरा. दिग्दर्शन संदीप विचार, दिग्दर्शन सहाय्य अनिल गावडे, पार्श्वसंगीत सुदीप खोसे, ध्वनी संयोजन तेजस धाकटे, प्रकाश योजना महेंद्र भांडी, प्रकाश योजना सहाय्य लक्ष्मण केळकर, नेपथ्य मनोरंजन पुणे, नृत्य सचिन गजमे, रंगभूषण विजय हरणे, वेशभूषा कलिका विचार, कपडेपट वसंत सुरू, रंगमंच व्यवस्था गजानन सापटे, व्यवस्थापक अजय भानुशाली, सूत्रधार संदीप विचारे, निर्मिती प्रमुख प्रकाश कुलकर्णी आणि प्रयोगासाठी संपर्क मोहन कुलकर्णी, मनोरंजन पुणे. किरण थिएटर्स निर्मित ऊर्जा थिएटर्स आणि कलाप्रेमी प्रकाशित सविनय सादर करीत आहोत भोवऱ्यासाठी घराघरा हसवणारी कौटुंबिक कॉमेडी नवरा माझा भोवरा. माझा भोवऱ्याची
वहिनी आहे, लक्षात ठेव. आणि एक मिनिट, घरला येताना दाढी पण काढायची. मी आलो असतो ना, बिनपाल्याने हजमत केली. पाहिजे ओळख करून देतो. बिजू, ही माझी बायको राधिका. आणि राधिका हा येतो मग बरं, मी काय म्हणतो, तू कसं आहेस? फर्स्ट क्लास. तू सांग तू कसं आहेस? मी काय मस्त. फॉरेनला होता. फॉरेनला होतो, त्याच्यात रगड पैसा गावला आणि ते इंडियामध्ये आलो. आणि आता काय केलं म्हणजे मी मॉडेल फोटोग्राफर शिकले. मग सकाळी देवाची पूजा करतो, त्याच्यानंतर मॉडेलची पूजा. सुंदर सुंदर मॉडेलचे फोटो काढून असतो मी. माझा हालचाल विचार मी कुठं उतरतोय? सांग ना, मला विचारायचं कुठं उतरलाय तू? मी हॉटेल गॅलेक्सीमध्ये उतरलोय. हेच मला माहिती नाही. मित्राचं एवढं चांगलं घर असताना तू हॉटेलमध्ये उतरलास? अरे वरती इथे 2 रूम बांधले आहेत. त्या 2 रूमला बाहेर सगळ्या त्याला जिना पण लावलाय. संकटकाळी बाहेर पडण्याचं मला इमर्जन्सी एक्सपिरियन्स. तिथे मला माझ्या मॉडेल्सना मी किती ठेवतो. हो, त्यातली एक रूम आता तू वापर. म्हणजे काय, तू रूम मध्ये जा, तोपर्यंत मी इकडे बघतो. तिकडनं काय खायला मिळेल वाटत नाही. मी बघतो तुला काय तो कसा तो खायला ना बसतो. अरे मगाशी पण उचलला. अरे फोन वाजतोय. उचल बघ कोण आहे बघ. हॅलो. आलिमा, मी आजची घेऊ शकत नाही. मी नंतर 2 दिवसांनी कॉल करून बाय. हॅलो, मी बोलतोय जयंती. साठी घर मिळालंय. ऍड्रेस लिहून घे. असं एवढं पण अर्ध्या तासात येते. अर्ध्या तासात येते. तू पाहिलं तिला? काय सुटलं म्हणजे? सुटीत नाश्ता आणला. असं काय करतेस? बऱ्याच दिवसांनी किचू आलाय, त्याच्याबरोबर जरा मी गप्पा मारत बसतो. मग येतो तुझ्या शाळेमध्ये जेवायला. म्हणून की तुमच्या क्लायंट पण येणार असतीलच. आता क्लायंट तर येणार, आता काय करणार? किती वेळा सांगितलं तुम्हाला, हे असं बायकांच्या मागे मागे फिरत जाऊ नका. अहो मोठ्याच्या नाही दिवशी आणि आपला सुखाचा संसार चाललाय ना, कोणी अडचण येते. ठीक आहे, तुझी शपथ नाही, तुझी शपथ. यापुढे मॉडेल फोटोग्राफी बंद. फक्त निसर्गाचं सौंदर्य बघणार. हे नद्या, पर्वत, नाले वगैरे. भाऊजी हो, भाऊ माहिती ना. मी पण खूप दिवसांनी आलोय. ते अंगेरी, बोरवी, तांदुळी नाही, मुलुंड, ठाणा, गडकरी, संगमेश्वर जेवढा महाराष्ट्र कशाला फिरून आला? त्याला माहित नव्हतं. ती शाळेत जाते. मला काय आणायचं? तुम्ही अजून शाळेत जाता? जो आमची एक संस्था आहे, त्याच्यात मुलांसाठी आम्ही शाळा चालवतो. हो काय आपलं गप्पा किती राहिलाय? जाऊ दे, आपली क्लायंट येणार आहे. हो, तशी क्लायंट येणार माझी. तिथं फोटो स्टन करून येतो.
घ्यावे. बरं चालेल. हां. तुम्ही असं करा ना. भाऊजी, नाही ते त्या बायका पण येणार आहेत. यांची बायको? नाही नाही वेगळ्या बायका. कशाला तू बोलतोय? काय बोलतोय ते ओरडतील लोकं. आणि मग तू तुला कळत नाही का? तर क्लायंट येणार क्लायंट तिथं फोटो शूटिंग करते. बायकोला दुकानावर का यांची बायको येणार आहे? नाही नाही शेवटची फोटो शेवटचं फोटो सेशन ते झालं की याच्या पुढे फोटो सेशन नंतर. बघा. हो हो आल्या अंगाला काय शिकावं? हो ते करायचं असतं. काय म्हणाला? नाही बायका आलं तुम्ही ते अजून काय शिकवता येणार? नाही नाही हे बघा. मला म्हणत होतं बायका आलं तर घ्यायचं शिंगावर ना. हे बघा. शिंगावर म्हणजे ऐक माझं शिंगावर म्हणजे शिंगणापूर पुढच्या आठवड्यात आपल्याला शिंगापूरला दर्शनाला जायचं ना. सगळं सांगावं. नाही, ते आपण जाऊ तेव्हा जाऊ. आणि तुमची शेवटची फोटोग्राफी. हो. मला नाही आवडत. तर बायका आमच्या तिला येतात तुमच्या उगाच. काय करणार आल्या अंगावर घ्यायचं शिंगावर. आणि पुढे झाल्याशिवाय मला उशीर होतच. बरं, भाऊजी मी काय म्हणते? मला उशीर होते आता. मी जास्त वेळ बोलत नाही बसत. तुम्ही एक काम करा ना. यांच्याबरोबर दुपारी शाळेतच या. हा? मग तिथेच भेटूया आपण. ठीक आहे, चालेल? चालेल. काय हवंय? जाऊ का? मला उशीर होतो. हो झालं ना. बरं, इथे. हो. बरं, भांडी घासून झाली त्याने चहा घ्या. अरे काय बोलतेस मध्ये काहीतरी टाक ना. भांडी घासून झाले स्वल्पविराम त्यांना चहा द्या. असं अगं मध्ये एका बाईचं असं झालं. तिने आपल्या नवऱ्याला सांगितलं मी दारू पिणार नाही. त्याला बॉन्ड पेपर लिहून देईल. तू सांगशील शिक्षक बोलायचं आहे. त्या पद्धतीने काय केलं मी दारू पिणार स्वल्पविराम नाही केला. बायको सांगितलं शिक्षणाला मी पाहतो. असा महिमा आहे स्वल्पविरामाचा. थोडक्यात काय बहिणी आपली मराठी भाषा वळवली तशी पाहिजे. मोठी थोर परंपरा आहे तिला. तुला माहिती आहे? कशी ते सांगा. बरं ठीक आहे ऐका. अमृताच्या आणि पैजा निघणारी माऊलींची मराठी. हो, मॉडेलिंगचीच फोटोग्राफी करतात. येस येस